मुघल होते, निजामशाह होता, आदिलशाह होते. तर बाबाजी भोसले जे होते मूळ पुरुष ते पाटील होते. त्यांच्याकडे पाटील नावाची गाव होती आणि त्यांना दोन मुलं होती, मालोजी आणि विठोजी. तर मालोजी आणि विठोजी हे दोन भाऊ कर्तृत्वाला आले. त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची नेमणूक सिंदखेडला झाली. बऱ्याच जणांना माहित नसेल, परंतु वाचन केल्यानंतर लक्षात येतं की बाबाजी भोसले यांचा सगळा कार्यकाल जो आहे तो औरंगाबाद जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या परिसरामध्ये गेला. भीमथडीची गावं त्यांना पाटील इनामला होती. म्हणजे आमची जी गाव आहेत ही मूळची ही बाबाजी भोसलेंच्या काळापासूनची आहे आणि ते तेव्हापासून त्या ठिकाणी आम्ही राहतोय. तर मालोजी आणि विठोजींपासून खरा इतिहास जास्त भराभराटीच्या काळाचा सुरू होतो. मालोजी आणि विठोजी सुरुवातीच्या काळामध्ये सिंदखेड राजाला काही काळ त्यांची नेमणूक होती निजामशाहच्या काळामध्ये. त्याच्यानंतर लखोजी जाधव जे होते त्यांचं मुख्य ठाण सिंदखेड राजा होते. एक मोठे वतनदार होते ते, पण जास्त करून ते मुघलांच्या पदरी असायचे. आणि मालोजी आणि विठोजी हे निजामशाहच्या पदरी होते. नंतरच्या काळामध्ये मालोजींना 2 मुलं आणि विठोजींना 8 मुलं होती. मालोजींची जी 2 मुलं होती ती शहाजी आणि शरीफ, आणि विठोजींची जी 8 मुलं होती त्याच्यामध्ये परसू जे आहे, संभाजी आहे, मालोजी आहे, आणखी आपले खळदकर आणि खेलोजी आहेत. असे 8 नाव आहेत, बांबाजी आहेत. की 8 जण भाऊ ते वेगळे आणि ते 2 जण. पण ज्या वेळेस मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले त्यावेळेस शहाजीराजे 5 वर्षाचे होते, शरीफजी 3 वर्षांचे होते. सगळी जबाबदारी जी आली ती विठोजी राजेंवर आली आणि विठोजींनी शहाजीराजांना आणि शरीफजींना मोठं केलं. आणि मालोजींची जी काही वतनदारी होती ती सगळी जहागीर ही त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केली शहाजीराजे. जेवण त्यांचं लग्न सुद्धा विठोजीराजेंच्या कार्यकालामध्ये झालं होतं. त्यामुळं शहाजीराजांनी नेहमी विठोजीची जी मुलं होती म्हणजे चुलत भावंड ह्यांना कधी अंतर दिलं नाही. उलट त्यांचा स्वतःचा जी काही वतनदारी होती ती या बाजूला वाढवायचा त्यांनी विचार केला. आणि मग त्यांनी कधी आदिलशाह कधी निजामशाह असं करत ती वतनदारी आपली वाढवली. आणि मूळची जी गावं बरीचशी आहेत त्यातली काही गावं शहाजी आणि सिरजींकडेच राहिली, काही गावं ही विठोजींच्या मुलांकडे राहिली. मग ह्याच्यामध्ये जे कळस आहे, नानज आहे, खानोटे आहे, बेलवंडीकर आहे, शेळगाव आहे, अशी बरीच गाव 10-15 गाव आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना ती वतनदारी दिली आहे. आणि मुंगीकर भोसले आहेत. अशा प्रकारे विठोजींच्या 8 मुलांची ती गावं आजही तिथंच ते स्थायिक झालेली आहेत. फक्त शहाजीराजे इव्हन इफ शरीफजींचे सुद्धा वंश त्याच गावांमध्ये आजही आहे. फक्त शहाजीराजेंची जी पुढची पिढी आहे ती कर्तृत्वान निघत हे 2 राज्य तयार झाली, एक सातारा आणि कोल्हापूर. म्हणजे शहाजीराजांनंतर शहाजीराजांची 3 मुलं संभाजी, शिवाजी आणि व्यंकोजी. संभाजी महाराजांचं कर्नाटकामध्ये खरं तर बसताना होतं, पण त्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळं त्यांचे वंशज जिंतीला मुळगावी राहिले. शिवाजी महाराजांचा तर सगळ्यांना इतिहास माहितीच आहे. आणि व्यंकोजी तंजावर राहिले, 3 मुलं. आणि मग शिवाजी महाराजांना म्हणून 2 मुलं होती, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. संभाजी महाराजांचा इतिहास मागाशी आपण ऐकला. संभाजी महाराजांना जो मुलगा झाला येसुबाईंचा त्याचं नाव शिवाजी होतं खरं, पण औरंगजेबाने त्या ठिकाणी त्यांचं नाव शाहू ठेवलं आणि तेव्हापासून त्यांना शाहू मानलं गेलं. बऱ्याच जणांना माहित नाही शाहू हे नाव. बऱ्याच जणांना वाटतं कोल्हापूरचे शाहू महाराज, पण पहिलं शाहू नाव हे यांचं ठेवलं. यांचं मूळ नाव शिवाजी. शिवाजी महाराजांचा नातू, आजोबाचं नाव नातवाला ठेवण्याची आपल्याकडे परंपरा आहे, ते नाव त्यांना ठेवण्यात आलं. त्यांनीही त्या पद्धतीने कर्तृत्वान असा इतिहास रचलेला आहे, सगळ्यांनी ऐकलं. परंतु शाहू हे नाव रूढ झालं त्यांच्यापासून, म्हणून त्यांना पहिले शाहू म्हणलं जातं. आलं का लक्षामध्ये? आणि मग तिथून पुढे सातारा संस्थानामध्ये पण शाहू झाले आणि कोल्हापूरला पण शाहू झाले. त्यातले शाहू महाराजांचं सामाजिक कार्य मोठं असल्यामुळे गाडग्यांचे चिरंजीव ते दत्त काले म्हणून ते शाहू जास्त प्रसिद्ध झाले. परंतु या शाहूंना मगाशी सांगितलं गावडे पाटलांनी की यांना काही जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. पण खरं साम्राज्य विस्तार सगळ्यात मोठा जर असेल तर पहिल्या शाहू छत्रपतींच्या काळामधला होता की ज्यांनी साताऱ्याला राजधानी दिली. पूर्वी राजधानी ही किल्ल्यावर असायची, त्याचं कारण सुरक्षितता हा महत्वाचा विषय होता. शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडावर ठेवली. त्यानंतर ताराराणींच्या हातात ज्यावेळेस कारभार आला त्यावेळेस ताराराणी पन्हाळगडावर नेली. आणि शाहूंच्या काळामध्ये नंतर ही अजिंक्य तारावर त्यांनी पुन्हा
त्यांनी ज्यावेळेस राज्याभिषेक करून घेतला तेव्हा तिथं नेली. मधल्या काळामध्ये ताराराणी आणि त्यांचे मतभेद झाले, त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर त्यांची लढाई सुद्धा झाली. ती खेडला लढाई झाली बघा, आमच्या जवळ खेड भीमतडीला. आणि त्याच्यानंतर कोल्हापूरला त्या गेल्या. त्यानंतर वारणाचा तह झाला आणि कोल्हापूर संस्थान आणि सातारा संस्थान दोन वेगळे संस्थान झाले. तर शाहू महाराजांविषयी बऱ्याच जणांना माहिती नाही. मुख्य सगळी ज्याला आपण मेन पॉवर म्हणतो, रिमोट कंट्रोल, आज आपण पाहतो एखाद्या पक्षाचा रिमोट कंट्रोल एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाकडे असतो. मुख्यमंत्र्यापेक्षा त्या अध्यक्षाला महत्व असतं, पंतप्रधानापेक्षा अध्यक्ष महत्व अध्यक्ष. तसं या ठिकाणी सगळाच रिमोट कंट्रोल कोणाकडे होता? शाहू महाराजांकडे होता. आणि जे पेशवे होते ते पेशवे कारभार बघायला नेमलेले होते, परंतु नंतर नंतर पेशव्यांनी सगळा कारभार हाती घेतला आणि मराठा सरदार सगळे पेशव्यां थ्रूच सगळं काम करायचं त्यांना लागायचं. शाहू महाराजांपर्यंत जायचं असेल तरी सुद्धा त्यांना पेशव्यां थ्रूच जावं लागायचं. अशा प्रकारचा इतिहास निर्माण झाला. परंतु त्यातून एक फायद्याची गोष्ट अशी झाली की मराठा साम्राज्य हे उत्तरेमध्ये वाढलं आणि त्यातून आपल्या मराठा समाजाचा आजही दबदबा त्या परिसरामध्ये आहे. म्हणजे याची जे मूळ आहे हे सगळं मी तुम्हाला समजून सांगितलं की बाबा मुख्य जे आहे मूळ बाबाजी भोसल्यांपासून ते या भागामधूनच आहे. म्हणजे वेरूळ पासून ते आपल्या ह्या भीमा नदीच्या काठापर्यंत. आणि नंतर हे साम्राज्य विस्तार झालेला आहे. आणि शाहू महाराजांचा हा जो राज्याभिषेकाचा सोहळा आहे, आता थोडे थोडे कार्यक्रम व्हायला लागले, परंतु अजयवीर शिंदाराव जे आहेत ते अजिंक्यतारा किल्ल्यावर कार्यक्रम घेतात. त्यांनी बऱ्यापैकी ते मोठा कार्यक्रम सुरू केलेला आहे. परंतु अशा इतिहासातल्या अशा अनेक मंडळी आहेत. आता यांनी सांगितलं, दोरगेंनी सांगितलं आणि गावडेंनी सांगितलं की सगळ्यात जास्त मराठा सरदार यांच्या काळामध्ये होते. त्याचं कारण असं होतं, जर आता तुमचा पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना काहीतरी तुम्हाला आमिष दाखवावं लागतं, त्यांना काहीतरी वतनदारी द्यावी लागते. पहा, शिवाजी महाराजांनी वतनदाऱ्या बंद केल्या, त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये वतक होता, पण तरीही साम्राज्य त्यांचं मर्यादित राहिलं. दक्षिणेकडे वाढवलं पण उत्तरेकडे गेलं नाही. संभाजी महाराजांनी तर त्यांच्यापेक्षा पण सगळ्या वतनदाऱ्या बंद केल्या. अगदी सख्या मेहण्याला सुद्धा वतनदारी देणार नाही म्हणून सांगितलं शिर्क्यांना. म्हणून संभाजी महाराजांचं साम्राज्य वाढू शकलं नाही, उलट त्यांच्यावर घातपात झाले. पण त्यांच्यानंतर राजाराम महाराजांनी काय केलं, अरे बाबा हे आपलं सूत्र चुकतंय आता, म्हणून राजाराम महाराजांच्या कार्यकालामध्ये राजाराम महाराजांनी परत वतनदाऱ्या चालू केल्या. त्याच्यामुळे थोडंफार साम्राज्य टिकून राहिलं. नंतरच्या काळात शाहू महाराजांनी मात्र खुलं धोरण, खुलं आर्थिक धोरण ज्याला आपण म्हणतो मनमोहन सिंगांनी आणलं, तसं ह्यांनी खुलं धोरण दाखलं की बाबा द्या वतनदाऱ्या, वाढू द्या साम्राज्य. मग अशा प्रकारे आपलं मराठा साम्राज्य वाढलं. मोठमोठे मराठे सरदार तुम्ही धारला असतील, पवार गायकवाड आहेत, बडोद्याला गायकवाड आहेत, त्याच्यानंतर कदम बांडे आहेत, असे सरदार वाढत गेले आणि त्यामुळे आपलं साम्राज्य विस्तार झाला. अशा प्रकारे जवळपास 42 वर्ष यांनी कारभार हाकला. त्यांची माहिती आपण ही वाचली पाहिजे. ही माहिती वाचल्यानंतरच सगळा इतिहास आपल्याला समजेल. अशा प्रकारे मी या ठिकाणी यांना नमन करतो आणि माझे 2 शब्द